लेकिन अमित शाह है कहाँ? अमित शाह आहेत कुठे? देशाच्या गृहमंत्र्यांना शोधावं लागते, जनतेला, खासदारांना. एक सिनेमा आया था बीच में, लापता लेडीज. मैं सोच रहा हूं मैं एक फिल्म बनाऊं, लापता गृहमंत्री. लापता गृहमंत्री. जिंदगी भर 10 साल से दिल्ली में है अमित शाह जी. हर बात पर बोलते रहे, हर बात पर अपना अस्तित्व दिखाते रहे, धमकियां देते रहे लोगों को, ईडी सीबीआई की माध्यम से. लेकिन इतना बड़ा कांड जंतर मंतर पर हुआ है आपके नाम पर. लीडर ऑफ अपोजिशन राहुल गांधी लोकसभा में खड़े होकर आपके ऊपर कुछ बोल रहे हैं और आप लापता है. तो ये लापता होने का राज क्या है? जंतर मंतर पर जो पैलेट गन चली है उसका पूरा हिसाब किताब, त्याचा संपूर्ण हिशोब संसद मार्ग पोलीस ठाण्यातल्या जनरल डायरीमध्ये आलेला आहे. संसद मार्ग पोलीस स्टेशनची जी जनरल डायरी आहे त्याच्यामध्ये पॅलेट गन चालवल्याचा आदेश ज्या डीसीपीने दिला ते त्याच्यामध्ये नोंद झालेला आहे. आणि दिल्लीचं पोलीस हे पूर्णपणे हा केंद्रशासित प्रदेश असल्यामुळे त्या पोलिसांचे नेतृत्व, त्यांना आदेश देण्याचा अधिकार हा फक्त गृहमंत्री अमित शहाना. त्याच्यामुळे जंतर मंतरला झालेला हल्ला, विद्यार्थ्यांवर मग टिअर गॅस, लाठी हल्ला, पॅलेट गन, हा अमित शहा यांच्या आदेशानं झाला. आणि राहुल गांधींनी जो त्यांचा राजीनामा मागितलेला आहे तो राजीनामा मागणं ही देशाची भावना आहे. खरं म्हणजे पुलवामा आणि पहलगाव हल्ल्यानंतरच अमित शहाना पदावरून दूर करायला पाहिजे होतं. पुलवामा आणि पहलगाव हल्ला ज्या प्रकारे झाला ही जबाबदारी पूर्णपणे अमित शहाची होती. पण त्यात त्यांना वाचवण्यात आलं. राष्ट्रीय सुरक्षेचा मामला आहे, सैन्याचा विषय म्हणून विरोधी पक्षाने फार तो विषय ताणून धरला नाही. पण आता या सगळ्या पापांचं फळ हे अमित शहाच्या पदरात टाकावंच लागेल. जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये आम्ही एक जनरल डायर पाहिला होता. जंतर मंतरला आम्ही जनरल कायर बघितला. एक प्रश्न आता की आज शिवसेनेत नाही, हा विषय संपला नाही. याच्या संदर्भात असं आहे की दोन मुद्दे समोर येतात. एक तर त्यांनी हे आदेश दिले का किंवा त्यांच्या पक्षात त्यांना न सांगता हे सगळं घडलं का? काही असलं तरी त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. जर त्यांना न विचारता फायरिंग झाला असेल तरीही जबाबदारी त्यांचीच आहे गृहमंत्री म्हणून. याचा अर्थ तुमचे आदेश पोलीस मानत नाहीत, तर तुमचं लक्ष नाही, तुम्ही अकार्यक्षम आहात. आणि जर तुम्ही तो आदेश दिला असेल तर तुम्ही विद्यार्थ्यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केलात. दोन्ही बाजूनी जर आपण पाहिलं तर अमित शाह हे अपराधी आहेत आणि त्यांचा राजीनामा मागणं हे राष्ट्राचं कर्तव्य आहे. सर, प्रश्न असा पडतो की ज्यावेळी त्या जितेंद्र सिंग सभागृहामध्ये बोलत होते त्यांनी स्पष्ट केलं की कुठेच गोळ्या चाललेल्या नाहीत असं त्यांनी ऑन रेकॉर्ड लोकसभेमध्ये नाही, ते खोटं बोलतात. त्यांच्या विरोधात आक्रमण आणलं जाईल. नाही, काही आणू द्या. जितेंद्र सिंग हे एक राज्यमंत्री आहेत प्रधानमंत्री कार्यालयाचे. ते लिहून दिलेली भाषणं वाचतात. स्वतः ज्यांच्यावर गोळ्या चालल्या असे अनेक विद्यार्थी समोर आले, समोर आणले. आणि संसद मार्ग पोलीस स्टेशनमधली जी डायरी आहे, जनरल डायरी, ती खोटं बोलत नाही. डायरीची काय पानं समोर येतील आगामी काळात? 100% येणार आहे. ज्या पद्धतीने या सगळ्या आंदोलनामध्ये एक दगडांचा ट्रक
समोर नाही नाही, आणि आता असं आहे की मला कोणतरी सांगितलं की हे महाशय जे आहेत हे जनरल कायर यांना पुण्यात कोणीतरी कार्यक्रमाला बोलवलं आहे. पुण्यभूषण पुरस्कार त्यांच्या हस्ते दिला जाणार आहे. ज्या पुणेकरांनी त्यांना बोलवलं आहे, मुलांवर गोळीबार करणाऱ्या या महाशयांना, त्या पुणेकरांना लाज वाटली पाहिजे. लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार असेल किंवा अन्य कुठला पुरस्कार असेल, जे देत आहेत यांच्या हस्ते, हा रक्ताने रंगलेले हात आहेत त्यांचे मुलांच्या. तुम्ही त्याचा विरोध करा शिवसेना. अख्ख्या पुणेकरांनी विरोध केला पाहिजे. शिवसेनेचा प्रश्न काय येतो इथे? बोलिए आपका क्या? सर, आज हो गया ना, हो गया, मराठी हो गया. 3 वर्षानंतर आज हे येते, काय सांगा? बघू आता कॉक्रोच जनता पार्टीचे मुख्य संस्थापक काय निर्णय घेत आहेत, पाहू. गेल्या त्यामुळे तुम्हाला सुनावणीत आशा आहे का की निर्णय होईल? कायद्यानुसार जर निर्णय झाला, निकाल लागला, अँटी डिफेक्शन लॉमधलं जे 10th शेड्यूल आहे त्याचं पालन, त्या संविधानाचं पालन जर न्यायालयानं केलं, 3 वर्षाच्या आधीच करायला पाहिजे होतं, तर 100% एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेला प्रत्येक माणूस डिस्क्वालिफाय ठरेल. हे कुठले झाले पक्षाचे मालक? आमच्या शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंच्या. सुप्रीम कोर्टाने केलेला हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. निवडणूक आयोगाने केलेला हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. ही शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांना देणं आणि बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेली शिवसेना ही एखाद्या आयऱ्या गैऱ्याच्या हातात देणं, हा सगळ्यात मोठा राजकीय घोटाळा निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्ष आणि सुप्रीम कोर्ट यांनी मिळून केलेला घोटाळा आहे. आणि आम्हाला खात्री आहे की याच्यावर त्यांना कायद्याच्या कलमानुसारच 10th शेड्यूलनुसारच निर्णय घ्यावा लागेल आणि तो माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूनेच लागायला हवा. जर कोर्ट करप्ट झालं नाही तर. मागच्या सुनावणीच्या वेळी तुम्ही जे विश्लेषण करतात किंवा कोर्टावर जी टीका करतात त्याचा उल्लेख झाला होता की अशा पद्धतीने आमच्या विरोधात बोललं जातं. मग निकाल द्या, निर्णय द्या ना संविधानानुसार. कॉक्रोच का चिडले? तरुण मुलांना कॉक्रोच बोलणं, बेरोजगार हे कोणत्या संविधानाच्या कलमामध्ये बसत आहे? जर आमच्यावरती अन्याय कोर्ट करत असेल तर आम्ही गप्प बसायचं का? तुम्ही भ्रष्टाचाराला खतपाणी घालणार असाल, पक्षफुटीला खतपाणी घालणार असाल, हा डिफेक्शनला खतपाणी घालणार असाल तर जनतेने गप्प बसावं अशी न्यायालयाची अपेक्षा आहे का? नाही. बोलिए. ऑपोजिशन लगातार अमित शाह के इस्तीफे की मांग कर रहा है. आज भी आप लोग क्या इस मुद्दे पर? बात ऐसी है कि अमित शाह जी का इस्तीफा उससे पहले होना चाहिए था. जब पुलवामा हो गया, पहलगांव हो गया, किसकी जिम्मेदारी थी? गृहमंत्री की जिम्मेदारी थी ना. वो हाथ की सफाई यहाँ करके बैठते हैं, लोगों को मूर्ख बनाते हैं आकर. हाँ, पुलवामा में, पहलगांव में 40 जवान मारे गए, किसकी जिम्मेदारी है? हाँ, हमारे देश के लगभग 27 टूरिस्ट मारे गए, किसकी जिम्मेदारी है? क्या आपकी जिम्मेदारी नहीं बनती? आपकी जिम्मेदारी बनती है ना. उसी वक्त उनका इस्तीफा लेना चाहिए था प्रधानमंत्री ने और उनको घर भेजना चाहिए था. अब जंतर मंतर पर बच्चों पर गोलियां चली है, चाहे वो पैलेट गन और कुछ हो, किसकी जिम्मेदारी है? आपकी है. आपने हमारे बच्चों को मारने की कोशिश की, तो जिम्मेदारी आपकी बनती है. तो आपको इस्तीफा, अगर आपका इस्तीफा अपोजिशन मांग रहा है तो प्रधानमंत्री ने उसमें हस्तक्षेप करना चाहिए और उनका इस्तीफा लेना चाहिए. जनरल डायर जैसा बर्ताव किया अमित शाह ने वहाँ. जनरल डायर को हमने देखा जालियनवाला बाग में और ये जनरल कायर को देखा हमने यहाँ जंतर मंतर में. तो इस्तीफा मांगना ये बहुत बड़ा राष्ट्रीय कर्तव्य है और राष्ट्रीय भावना है. तो लोकसभा के ये एंटी पेपर जो अमेंडमेंट बिल है वो पास हो गया है, आपको लगता है इससे? कुछ नहीं होगा, क्योंकि पेपर सेट करने वाले सब संघीय लोग हैं. सभी वाइस चांसलर यूनिवर्सिटी के उनके लोग बैठे हैं. सभी एजुकेशनल जो बड़े बड़े इंस्टीट्यूट है वहाँ अपने अपने लोग बिठाए हैं. पेपर सेट करने वाली जो टीम होती है ये उनके लोग हैं.
वहाँ से तो पेपर लीक होता है। महाराष्ट्र में 9 लोगों को अरेस्ट किया, सबसे ज़्यादा अरेस्ट महाराष्ट्र में हो गई। कौन है ये लोग? आप उनका पूरा नाम लेकर उनके रिश्ते कहाँ हैं? सभी के रिश्ते बीजेपी के साथ जुड़े हैं। उसमें से 2 पेपर सेटर है, 4 प्रोफेसर है, ये बीजेपी के लोग हैं। ये होता रहेगा। इस देश में कानून बनते हैं, लेकिन कानून तोड़ने वाले मोदी की सरकार है। सर राहुल गांधी पर अटैक कर रही है गवर्नमेंट की, उन्होंने गलत देखो, बीजेपी बहुत डरी हुई पार्टी है अभी। इस वक्त सबसे डरपोक अगर कोई होगा तो बीजेपी है। बहुत डरी हुई है। मोदी जी डरे हैं, अमित शाह जी डरे हैं, डर के मारे वो कुछ भी बोल रहे हैं। अभी वो सत्ता से जाने वाले, आप देख लीजिए। सर जैन जी G20 ने पर भी भारत का अपमान किया, ऐसे रामदेव बाबा कह रहे हैं। कौन? रामदेव बाबा कह रहे हैं कि जंतर मंतर पे जैन लोगों ने, बच्चों ने हाँ। भारत का अपमान किया। तो आप जो अनशन पर बैठे थे और महिलाओं के ड्रेस में भाग गए, वो किसका अपमान था? आप क्यों बैठे थे? आप भी आंदोलन में बैठे थे ना? क्यों बैठे थे आप मुझे बताइए। आंदोलन तो आपने किया, तब भारत का अपमान नहीं हो गया। जब कांग्रेस की सरकार आ जाएगी यहाँ, कभी हमारी सरकार आ गई, तो सबसे पहले राहुल गांधी को सम्मान देने वाले ये रामदेव बाबा हो। ये व्यापारी है, ये सब, ये बिजनेसमैन है। सर G20 पर सरकार ने कल पार्लियामेंट में जवाब दिया है कि कहीं पे भी ये साइंटिफिक नहीं है कि गाड़ियों की माइलेज पर असर पड़ता हो या देखिए, ये टेक्निकल विषय है, हम उस बारे में रिसर्च हमारा भी चल रहा है, हम बाद में उस पर बात करेंगे जरूर। सर उद्धव ठाकरे ने कंपेयर किया जेनजी को शिवाजी से, कहते हैं कि सेम एज पर जेनजी जिस एज पर लड़ रहे हैं उसी एज पर शिवाजी ने भी शुरू किया था। तो क्या किस होगा? तरीके से देखते हैं इसे? देखिए, छत्रपति शिवाजी महाराज भी इसी बच्चे के उम्र के थे, तब उसने बहुत से किले जीत लिए थे औरंगजेब के खिलाफ। तो उस वक्त वो जैन जी थे ना, तो जैन जी में वो ताकत है, वो जज्बा है, वो ईर्ष्या है लड़ने की, वो हमने देखा है। इसीलिए तो धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा हो गया ना।